ओके. आपण 11च्या लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकला पहिल्या टॉपिकला सुरुवात केली. सुरुवातीचा जो फर्स्ट लेक्चर होता त्या फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग आणि त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स समजून सांगितल्या. दुसरा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी टॅक्झॉनॉमिकल एड्स या कन्सेप्टला सुरुवात केली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक स्टडी करता तेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला लॉट्स ऑफ फील्ड वर्क आणि लॅबोरेटरी वर्क करावा लागतो. आणि तो फील्ड वर्क आणि लॅबोरेटरी वर्क जो सगळा तुम्ही करता तो पर्टिक्युलर वर्क करत असताना येणारे प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी सायंटिस्टने अशी मेथड शोधून काढली की ज्यामध्ये तुम्ही त्या प्लांट्स आणि ॲनिमलचा स्पेसिमन स्टोअर करून ठेवता. त्यातली पहिली मेथड होती हर्बॅरियम, बरोबर आहे, जी टोनफोर्ट नावाचा सायंटिस्ट होता, त्याने एलिमन्स पिटॉन डे टोनफोर्ट याने एलिमन्स बुकमध्ये ही टर्म दिली. आणि नंतर लुका गिनी सायंटिस्ट जो होता त्याने त्याची आर्ट डेव्हलप केली. फॉर एक्झाम्पल एखादा प्लांट स्पेसिमन तुम्ही आणला की त्याला ड्राय करा, प्रेस करा, त्याला प्रिझर्व करा, त्याला माउंट करा शीट्सवरती आणि त्याला सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनने अरेंज करून ठेवा. हे लुका गिनी यांनी सांगितलं आणि तशीच हर्बॅरियमची सिस्टीम आपण डेव्हलप करतो. हर्बॅरियममध्ये जे सगळे टायटल्स आपण देतो, फॉर एक्झाम्पल त्या प्लांटचा लोकल नेम असेल, सायंटिफिक नेम असेल, नेम ऑफ कलेक्टर असेल, तर तो कुठून कलेक्ट केलाय ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपण त्या शीटच्या लोअर राईट कॉर्नरला एक्सप्रेस करतो. ते डिस्कस केल्यानंतर मग आपण दुसरा टॅक्झॉनॉमिकल एड्स जो होता तो होता बॉटनिकल गार्डन्स. मी बॉटनिकल गार्डन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिथे लिव्हिंग प्लांट्स आपण स्टोअर करून ठेवतो, त्यांना प्रॉपर लेबल करतो आणि त्यांची सायंटिफिक स्टडी करतो. आज जो टॉपिक टॅक्झॉनॉमिकल एड आपल्याला डिस्कस करायचा आहे त्या एडमध्ये पहिला जो एड येतो दॅट इज कन्सिडर टू बी म्युझियम, बरोबर आहे. आता म्युझियमकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा म्युझियम या शब्दाचा अर्थ काय, तर म्युझियम इज कन्सिडर टू बी कलेक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन ज्या पर्टिक्युलर यू कॅन से दॅट प्लेसमध्ये प्लांट आणि ॲनिमल स्पेसिमन जो आहे तो कलेक्ट करून ठेवला जातो त्या प्लेस ऑफ कलेक्शनला म्युझियम म्हणतात. जनरली जेव्हा तुम्ही म्युझियम या पर्टिक्युलर वर्डकडे येता तेव्हा म्युझियममध्ये कलेक्शन करत असताना एक ट्रान्सपरंट जार घेता, ट्रान्सपरंट जार. सो जे प्लांट आणि ॲनिमल स्पेसिमन तुम्ही घेताय ना ते ट्रान्सपरंट जारमध्ये प्लेस करतात. आणि ट्रान्सपरंट जारमध्ये लेट सपोज एखादा स्पेसिमन आपण ठेवलाय तर त्याला प्रिझर्व करण्यासाठी 10 to 40% फॉर्मॅलिन वापरला जातो. 10 to 4% फॉर्मॅलिन. आणि त्या फॉर्मॅलिन प्रिझर्वेटिव्ह सोल्युशनमध्ये ते प्लांट आणि ॲनिमल स्पेसिमन जे ते स्टोअर करून ठेवतात. दुसरी गोष्ट तुम्हाला म्युझियमची ही लक्षात ठेवायची आहे की म्युझियम जेव्हा सेट केला जातो तो जनरली स्कूल्स किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सेट करतात बायोडायव्हर्सिटी किंवा सिस्टमॅटिक स्टडीसाठी. म्युझियममध्ये जे लार्जर ॲनिमल्स असतात, लार्जर ॲनिमल्स, ते पर्टिक्युलर लार्जर ॲनिमल्स स्टफ करतात आणि मग त्यांना प्रिझर्व करतात. स्टफ्ड करून ते प्रिझर्व करतात. स्टफ करणे याचा अर्थ त्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करून टाकणे. हे जे सायन्स इथे अप्लाय केला जातो ना या सायन्सला टॅक्सिडर्मी सायन्स म्हणतात. आणि त्या टॅक्सिडर्मीला अप्लाय करून लार्जर ॲनिमल स्टफ करून प्रिझर्व केले जातात. म्युझियममध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला कलेक्शन ऑफ शेल्स दिसतील, कलेक्शन ऑफ स्केलेटन दिसतील. म्युझियममध्ये स्केलेटन सुद्धा ठेवले जातात. दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर जर तुम्हाला म्युझियममध्ये इन्सेक्ट स्टोअर करायचे असतील तर इन्सेक्ट तुम्ही स्टोअर करू शकता इन्सेक्ट बॉक्समध्ये. त्याला इन्सेक्टला कलेक्ट केला जातो, त्याला किल केला जातो बाय पॉयझनस सोल्युशन आणि मग पिनिंग करून त्याला इन्सेक्ट बॉक्समध्ये प्लेस करतात. आता म्युझियम जेव्हा तुम्ही अनालाइज करता तेव्हा म्युझियममध्ये ह्या सगळ्या प्लांट आणि स्पेसिमनचं कलेक्शन ठेवलं जातो. एक गोष्ट आहे की म्युझियममध्ये असे प्लांट्स ठेवले जातात जे प्लांट्स आपण हर्बॅरियममध्ये प्लेस करू शकत नाही. आणि यू कॅन से दॅट की जेव्हा हे पर्टिक्युलर इन्सेक्ट्स आणि बर्ड्स स्टोअर करून ठेवले जातात तेव्हा एक केअर घेतली जाते की त्यांना फंगल इन्फेक्शन होणार नाही, त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही आणि त्यासाठी त्यांना प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन्समध्ये प्लेस करतात. ओके, मग म्युझियमला लक्षात ठेवताना लक्षात ठेवा म्युझियम इज कलेक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन. ट्रान्सपरंट जार, 40%, 10 to 40% फॉर्मॅलिन. लार्जर ॲनिमल जे असते स्टफ आणि प्रिझर्व करतात या सायन्सला टॅक्सिडर्मी म्हणतात. स्केलेटन किंवा शेल्स सुद्धा असतात आणि इन्सेक्ट युजली प्रिझर्व करतात कशामध्ये, बॉक्समध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो टॅक्झॉनॉमिक एड यूज केला जातो दॅट इज कॉल्ड झूलॉजिकल पार्क्स. आता झूलॉजिकल पार्क्सला कन्सिडर करत असाल तर याला कॉमनली आपण झू म्हणतो. आता झू किंवा झूलॉजिकल पार्क्सकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा झूलॉजिकल पार्क्स आर कन्सिडर टू बी ex-situ कन्झर्वेशन. नीट शब्द लक्षात ठेवा, ex-situ कन्झर्वेशन. आता ex-situ कन्झर्वेशन का म्हणतात तर जो ॲनिमल आपण ठेवतो जनरली झूलॉजिकल पार्क्समध्ये तुम्हाला माहिती आहे वाईल्ड ॲनिमल्स आपण ठेवतो.
हे असेच अॅनिमल्स ठेवतो की जे अॅनिमल्स सहसा बघायला मिळत नाही. म्हणजे यू कॅन नॉट से की रस्त्यावर एखादा कुत्रा असेल तर त्याला आपण झुलॉजिकल पार्क्समध्ये ठेवलाय. दॅट शुड नॉट बी हॅपन. कारण झुलॉजिकल पार्क्समध्ये असेच अॅनिमल्स ठेवतात जे अॅनिमल्स एक्झॉटिक आहे आणि जे अॅनिमल्स फॉरेन आहे, जे सहसा तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि म्हणून चिल्ड्रन्सला तिथे जाण्यामध्ये गंमत वाटते. आता हे जे पर्टिक्युलर वाईल्ड अॅनिमल्स आहे, हे वाईल्ड अॅनिमल्स आपण प्रोटेक्टेड एरियामध्ये ठेवतो, ज्याला शब्द वापरला जातो कॅप्टिव्हिटीमध्ये. कॅप्टिव्हिटी या शब्दाचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही वाईल्ड अॅनिमल ठेवता किंवा आणता, तेव्हा वाईल्ड अॅनिमलला तुम्ही सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅटमध्ये ठेवतात. सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट, त्यांचा जो नॅचरल हॅबिटॅट असतो त्या नॅचरल हॅबिटॅटशी सिमिलर हॅबिटॅटमध्ये त्या वाईल्ड अॅनिमल्सला ठेवतात. वाईल्ड अॅनिमलला तुम्ही त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये नाही ठेवताय, तुम्ही त्यांना तिथून उचलून आणताय आणि आपल्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये, आपल्या प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आणि ह्युमन केअरमध्ये ठेवताय. आपण त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमधून आर्टिफिशियल नॅचरल हॅबिटॅटमध्ये ठेवतोय. म्हणून झुलॉजिकल पार्कचे जे कन्झर्वेशन आहे त्याला XC2 कन्झर्वेशन म्हणतात. आता हे XC2 कन्झर्वेशन जेव्हा केला जातो तेव्हा 2-3 गोष्टी असतात. तुम्हाला जो वाईल्ड अॅनिमल तुम्ही स्टडी करताय त्या पर्टिक्युलर वाईल्ड अॅनिमलचा फूड हॅबिट्स स्टडी करण्याचा तुम्ही प्रयत्न करता, बरोबर आहे. यू विल ट्राय टू स्टडी द फूड हॅबिट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वाईल्ड अॅनिमल. आणि दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर जो पर्टिक्युलर झुलॉजिकल पार्क्समध्ये अॅनिमल आपण स्टडी करतोय त्या पर्टिक्युलर अॅनिमलचं बिहेवियर सुद्धा स्टडी केला जातो. इज दिस क्लिअर विथ यू? सो दिस इज वॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड झुलॉजिकल पार्क्स. आणि झुलॉजिकल पार्क्स नंतर एक पर्टिक्युलर टूल जो आहे तो बऱ्याच वर्षांपासून टॅक्झॉनॉमिकल रिसर्चमध्ये यूज करतात. नेक्स्ट टूल जो टॅक्झॉनॉमिकल रिसर्चमध्ये यूज केला जातो, दॅट टूल इज कन्सिडर्ड टू बी कीज. ओके, मी हे पहिले 2 टूल रिवाइज करतो, मग आपण कीजच्या डिटेल्समध्ये जाऊ. म्युझियमकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा म्युझियम इज कलेक्शन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन. Usually the specimen is stored in a transparent jar with 10 to 40% of formalin. The larger animals are usually stuffed and preserved, that is called taxidermy. In museum also have collection of shells and skeleton, and insects are usually preserved in insect box. Okay, second point, zoological parks. Zoological park is ex situ conservation of wild animals because the animals are kept in a protected captivity, बरोबर आहे, similar to their natural habitat under human care to study their food habits and behavior. These are considered to be another two taxonomical tools. आता नेक्स्ट टॅक्झॉनॉमिकल टूल जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो टॅक्झॉनॉमिकल टूल आहे कीज. आता कीज या पर्टिक्युलर वर्डकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा हा जो आहे हा ॲनालिटिकल टूल आहे. ॲनालिटिकल टूल. आता या शब्दाकडे जेव्हा मी येतो तेव्हा ॲनालिटिकल टूल या शब्दाचा अर्थ हा रिटन टूल आहे, राईट करून लिहिला जातो. आणि कीजमध्ये काय केस असते तर कीजमध्ये तुम्हाला एखादा पर्टिक्युलर अशी शीट्स मिळते आणि त्या शीट्समध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर प्लेस केलेले असतात. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर या शब्दाचा अर्थ अपोजिट कॅरेक्टर, नीट लक्ष द्या, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि हे जे पर्टिक्युलर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, एखादा ॲनिमल तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्या ॲनिमलला कम्पेअर करत चला आणि त्यातला एक कॅरेक्टर तुम्ही ऍक्सेप्ट कराल आणि दुसरा कॅरेक्टर तुम्ही रिजेक्ट कराल. म्हणजे याचा अर्थ युजली जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतात लिहिलेले त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मधला एक कॅरेक्टर आपण ऍक्सेप्ट करतो, दुसरा कॅरेक्टर रिजेक्ट करतो आणि ऍक्सेप्ट केलेले सगळे कॅरेक्टर्स लिहून त्या ऑर्गॅनिझम्सला आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ कीजला कन्सिडर करत असाल तर कीज इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन पर्पज. कीज कोणत्या पर्पजसाठी वापरतात? आयडेंटिफिकेशन. जनरली कीजच्या 1-2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा की कीजमध्ये तुम्हाला जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बघायला मिळतात, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सला जनरली यू कॅन से दॅट कपलेट शब्द यूज केला जातो. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे कीज जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा त्या पर्टिक्युलर कीजमध्ये जो स्टेटमेंट असतो, म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल तुम्ही स्टडी करताय तर त्या ॲनिमलचे असणारे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे एकमेकांच्या अपोजिट कॅरेक्टर, त्याला कपलेट शब्द म्हणतात. आणि त्या कपलेटमध्ये जो प्रत्येक स्टेटमेंट असतो, each statement which is present in a couplet, that statement is commonly called as lead. मग तुम्ही रेफर काय करता तर तुम्ही रेफर करता कपलेट. तुम्ही सिलेक्ट किंवा रिजेक्ट काय करता तर तुम्ही सिलेक्ट किंवा रिजेक्ट काय करतात की लीड. दॅट इज वॉट एव्हर द कलेक्शन इज प्रेझेंट, दॅट ॲनालिटिकल टूल इज कॉल्ड एज व्हॉट? कीज. ओके. आणि कीज नंतर जे छोटे छोटे टूल्स वापरले जातात त्या टूल्समध्ये पहिला टूल जो येतो त्याला मोनोग्राफ म्हणतात. मोनोग्राफला कन्सिडर करत असाल तर मोनोग्राफ या वर्डकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा मोनोग्राफ हा असा डॉक्युमेंट असतो जो फक्त एक बायोलॉजिकल स्पेसिसची इन्फॉर्मेशन देतो.
एकच बायोलॉजिकल स्पेसिसची इन्फॉर्मेशन जर एखाद्या पर्टिक्युलर टूलमध्ये प्रेझेंट असेल तर वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप ज्या टूलमध्ये स्टडी केला जातो दॅट इज कॉल्ड मोनोग्राफ. दुसरा जो पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स तुम्हाला बायोलॉजिकल टेक्झॉनॉमिकल स्टडीमध्ये बघायला मिळतो त्याला फ्लोरा म्हणतात. फ्लोरा या शब्दाचा अर्थ प्लांट स्पेसिस प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर एरिया. एखादा पर्टिक्युलर एरिया असेल तर त्या एरियामध्ये ज्या प्लांट स्पेसिस प्रेझेंट असतात त्याला फ्लोरा म्हणतात. आणि थर्ड वन कन्सिडर करत असाल तर थर्ड पर्टिक्युलर डॉक्युमेंट जो असतो त्या डॉक्युमेंटला मॅन्युअल्स म्हणतात. व्हॉट इज दिस डॉक्युमेंट इज कॉल्ड मॅन्युअल्स. मग पहिला डॉक्युमेंट कोणता झाला सांगा? मोनोग्राफ. दुसरा डॉक्युमेंट जो आहे दॅट डॉक्युमेंट इज कन्सिडर टू बी फ्लोरा. आणि थर्ड डॉक्युमेंट जो आहे दॅट इज कॉल्ड मॅन्युअल्स. तुम्ही मॅन्युअल्स कडे जेव्हा येतात तेव्हा मॅन्युअल्स व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज रिलेटेड विथ वन पर्टिक्युलर स्पेसिस फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. एखादा पर्टिक्युलर एरिया जर असेल तर त्या एरियामध्ये किती स्पेसिस आहे त्यांचे कलेक्शन ऑफ यू कॅन से दॅट इन्फॉर्मेशन identification information. Okay, so you should remember it consists of the information of one species found in particular area. That is whatever is present, that is called manuals. मग एखाद्या पर्टिक्युलर टाइमला आता तुम्ही म्हणाल की मोनोग्राफ्स आणि मॅन्युअल्स मध्ये डिफरन्स काय? युजली मोनोग्राफ्सला कन्सिडर करत असाल ना तर मोनोग्राफ ऑन टाइम रेकॉर्ड असतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइम मध्ये त्या एरियामध्ये किती बायोलॉजिकल स्पेसिस होत्या किंवा किती बायोलॉजिकल स्पेसिसचं डिस्ट्रीब्युशन होतं. समजा XYZ स्पेसिस आपण घेतली तर तिचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे मोनोग्राफ्स ऑन दॅट टाइम. ओके, किती पर्टिक्युलर एरियामध्ये प्लांट स्पेसिस आहे त्यांचं सगळं कलेक्शन म्हणजे फ्लोरा. आणि एक स्पेसिस एका एरियामध्ये त्याचं सगळं इन्फॉर्मेशन असेल तर दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज मॅन्युअल्स. म्हणजे हे सुद्धा टेक्झॉनॉमिक एड्स जे आहेत ते बायोलॉजिकल सिस्टम्समध्ये यूज केले जातात. दॅट इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज टेक्झॉनॉमिकल एड्स. ओके, आता सगळे टेक्झॉनॉमिकल एड्स आपण लिस्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं लक्ष द्या. टेक्झॉनॉमिकल एड्स कडे जेव्हा आपण आलो, टेक्झॉनॉमिकल एड्स मध्ये सर्वात पहिला एड जो आपण यूज केला त्यामध्ये जे प्लांट स्पेसिमन आपण घेतो ते ड्राय आउट करतो आणि माउंटेड ऑन अ शीट दॅट इज कॉल्ड हर्बेरियम. बरोबर आहे. हर्बेरियम नंतर दुसरा टेक्झॉनॉमिकल टूल जो यूज केला जातो दॅट टेक्झॉनॉमिकल टूल ज्यामध्ये आपण लिव्हिंग प्लांट्स ठेवतो दॅट इज कॉल्ड बॉटॅनिकल प्लांट्स. बरोबर आहे. बॉटॅनिकल प्लांट्स नंतर तिसरा टेक्झॉनॉमिक टूल जो मी तुम्हाला सांगितला दॅट इज कलेक्शन ऑफ प्लांट्स अँड एनिमल स्पेसिमन दॅट इज कॉल्ड म्युझियम. चौथा बॉटॅनिकल टूल जो मी तुम्हाला आज शिकवला दॅट इज कॉल्ड झूलॉजिकल पार्क. आणि झूलॉजिकल पार्क मध्ये लक्षात ठेवा जे सगळे वाईल्ड अॅनिमल्स असतात ते वाईल्ड अॅनिमल कॅप्टिव्हिटी किंवा प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये ठेवतात. पाचवा टेक्झॉनॉमिकल एड जो आहे दॅट इज रिलेटेड विथ कीज हा अनालिटिकल नेचरमध्ये. कीजचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला कपलेट्स म्हणतात आणि प्रत्येक स्टेटमेंटला काय म्हणतात? लीड. आणि नंतर मग 3 टायटल्स लक्षात ठेवा. एखाद्या एरियामध्ये असणाऱ्या प्लांट स्पेसिसला त्याचा फ्लोरा म्हणतात. एकाच बायोलॉजिकल स्पेसिसचा त्या युनिट टाइमवरती स्टडी करणे दॅट इज कॉल्ड मोनोग्राफ म्हणतात. आणि वन स्पेसिस फाउंड इन वन एरिया त्याचे सगळे आयडेंटिफिकेशन किंवा नॉमेनक्लेचर कलेक्ट करून ठेवणे त्याला काय म्हणतात? मॅन्युअल्स. बरोबर आहे. हा या चॅप्टर मधला दुसरा महत्वाचा पार्ट होता दॅट इज कॉल्ड टेक्झॉनॉमिकल एड्स. प्रत्येक टेक्झॉनॉमिकल एड जो नोट्समध्ये दिलाय त्याला व्यवस्थित रीड आउट करा. आणि टेक्झॉनॉमिकल एड्स नंतर मग आपण डिस्कस करणार आहे रिगार्डिंग विथ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. आणि ती बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण का कन्झर्व केली पाहिजे आणि काही पर्टिक्युलर सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही लिव्हिंग वर्ड म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आणि टेक्झॉनॉमिकल एड्स हे सगळे रीड आउट करणार आहे. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच.